तर संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या मस्ताचोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता CIDने 1400 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आलेले. 2 दिवसांपूर्वी बीडच्या मकोका न्यायालयामध्ये CIDकडून हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं होतं. तरी आरोपपत्रांमध्ये अनेक मोठे गौप्यस्फोट होणार असल्याचं बोललं जात होतं आणि आता या संदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर येते. खरं तर मस्ताचोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराडच असल्याचा सर्वात मोठा दावा पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये करण्यात आलेला आहे. मग अशात यात नेमकं काय म्हटलेले हे आपण 5 मुद्द्यांमार्फत हे जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा. तर खरं तर बीड जिल्ह्यातील मस्ताचोकचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलंच गाजलेलं. तर हत्या प्रकरणानंतरून संपूर्ण महाराष्ट्रातून रोषसुद्धा व्यक्त करण्यात आलेला. तर यात विशेष म्हणजे या हत्या प्रकरणाला राजकीय महत्त्व प्राप्त झाल्याने यात पुढे नेमकं काय होणार, देशमुख कुटुंबियांना न्याय मिळणार का, याकडे सर्वांचंच लक्ष हे लागलं होतं. पण दरम्यान या हत्या प्रकरणात मोठी आणि एक महत्त्वाची माहिती समोर येते. खरं तर या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याचा दाखला आरोपपत्रामध्ये आरोपी क्रमांक 1 म्हणून उल्लेख करण्यात आलेला आहे. एक प्रकारे तोच या हत्येत मास्टरमाइंड असल्याचं आरोपपत्रात म्हटलं गेलेलं आहे. मग अशात अजून काय खुलासे झालेत आता आपण हे पाहिलं तर यात पहिलं म्हणजे प्रमुख आरोपी म्हणून उल्लेख. खरं तर CIDने दाखल केलेल्या आरोपपत्रात वाल्मिक कराड याचा प्रमुख आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. एकूण आरोपींत वाल्मिक कराड हा आरोपी क्रमांक 1 आहे. त्यानंतर आरोपपत्रात विष्णू चाटे हा दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी आहे, तर सुदर्शन गुले हा तिसऱ्या क्रमांकाचा आरोपी आहे असं म्हटलेलं आहे. त्या खालोखाल प्रतीक गुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे तसेच फरार कृष्ण आंधळेचं नावसुद्धा टाकण्यात आले. तर दुसरा महत्त्वाचा खुलासा आहे कराडने फोनवरून मागितली खंडणी. आरोपपत्रात उल्लेख केल्याप्रमाणे 29 नोव्हेंबर रोजी आरोपी सुदर्शन गुले याच्या फोनवरून वाल्मिक कराडने खंडणी मागितली होती. त्यानंतर संतोष देशमुख यांचा सुदर्शन गुले, प्रतीक गुले आणि सांगळे यांच्याशी वाद झाला होता. तर तिसरा मुद्दा आहे 5 साक्षीदारांची साक्ष. खरं तर या हत्या प्रकरणाचा तपास करत असताना CIDला 5 महत्त्वाचे साक्षीदार हे सापडलेले आहेत. तरी 5ही साक्षीदार गोपनीय आहेत. तर या साक्षीदारांच्या जबाबानंतरून CIDने वाल्मिक कराड विरोधात सर्व पुरावे हे गोळा केलेले आहेत. तर खंडणी, ॲट्रॉसिटी आणि संतोष देशमुख यांची हत्या या तिन्ही गुन्ह्यांचा एकत्रितपणे उल्लेख करण्यात आलेला आहे. तर यात चौथा मुद्दा आहे कराडने सुदर्शन गुले याला सांगितलं की कुणाला सुद्धा सोडणार नाही. खरं तर 7 तारखेला सुदर्शन गुले यांनी वाल्मिक कराड यास कॉल केला होता. त्यावेळी वाल्मिक कराड याने सुदर्शन गुले याला सांगितलं की जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण कुणालाही सोडणार नाही. सुदर्शन गुले आणि कराड यांच्यात हा संवाद झाल्यानंतरून गुले याने आवादा कंपनीत परत कॉल केला आणि धमकी दिली होती असं सुद्धा आरोपपत्रात नमूद केलेले आहे. तर यात 5वा महत्त्वाचा मुद्दा आहे संतोष देशमुख यांना कायमचा धडा शिकवा असा कराडचा संदेश. खरं तर यानंतर 8 तारखेला एकूणच 5 साक्षीदारांपैकी एक साक्षीदार हा सुदर्शन गुले याच्यासोबत होता. तर नांदूर फाटा येथील हॉटेल तिरंगा येथे विष्णू चाटे आणि सुदर्शन गुले यांची एक भेट झाली होती. तर या भेटीत विष्णू चाटे यांनी गुलेस वाल्मिक कराडचा निरोप दिला होता. तर संतोष देशमुख हा आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा असा संदेश होता असं CIDने दाखल करण्यात आलेल्या या आरोपपत्रामध्ये नमूद केलेले. तर यात धक्कादायक बाब म्हणजे संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओसुद्धा CIDच्या हाती लागल्याची माहिती समोर येते. तसं दावा या चार्जशीटमध्ये करण्यात आलेला आहे. त्यामुळे आरोपपत्राच्या आधारे वाल्मिक कराडचा फास आवळण्यासाठी पोलिसांनी मोठं पाऊल उचलल्याचं पाहायला मिळते. दरम्यान आता या प्रकरणी खऱ्या अर्थाने न्याय मिळेल अशी आशा धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली. अशात या घटनेवर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा.